एकीकडे नाशिकमध्ये पाणी तर दुसरीकडे जायकवाडी धरणात 26% पाणीसाठा शिल्लक आहे। पुढील 4 महिन्यांसाठी औद्योगिक क्षेत्रासह पिण्यासाठी धरणाचं पाणी हे राखीव ठेवलं गेलंय। मराठवाड्याची तहान भागवणारे पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 26%च पाणीसाठा शिल्लक असून आता सिंचनाला पाणी उपलब्ध होणार नाही, केवळ पिण्यासाठी या पाण्याचा वापर केला जाणार आहे। त्यासाठी हे पाणी राखीव असेल। औद्योगिक क्षेत्र आणि पिण्यासाठी पाणी राखीव केलं गेलंय। यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांबरोबरच पिण्याची पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे। आता शिल्लक असलेलं 26% पाणी हे जून अखेरपर्यंत म्हणजे सुमारे 4 महिने वापरावं लागणार आहे। जायकवाडी धरणातील पाणी हे राखीव असेल, पिण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीच त्याचा वापर केला जाणार आहे। त्यामुळे पुढचे 4 महिने हे पाणी जपून वापरावं लागणार आहे। जायकवाडी धरणात केवळ 26%च पाणीसाठा शिल्लक आहे। मार्च महिना सुरू आहे, आणखीन 4 महिने पावसाची वाट बघावी लागणार आहे। त्यासाठी आता हा 26% पाणीसाठा जो आहे तो जपून वापरावा लागणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिढे आपल्या सोबत जोडलेत। विजय, केवळ 26% पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक आहे आणि त्याचा आता जपून वापर करावा लागणार आहे। अधिकची माहिती या संदर्भात। नक्की जगदीश, जर बघितलं मराठवाड्याची तहान भागवणारा जे जायकवाडी धरण आहे त्यामध्ये आता सध्या फक्त केवळ 26% पाणीसाठा आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण मराठवाड्याची तहान जी आहे ती या जायकवाडी प्रकल्पातून भागवली जाते। मात्र आता मार्च महिना जो आहे तो सुरुवातच झाली असताना आता पाणी टंचाईची झळा आहे ती आता नागरिकांना सोसावी लागणार आहे। याच ठिकाणाहून बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही एमआयडीसीला पाणी पुरवठा केला जातो। त्याचबरोबर जर बघितलं नांदेड असेल, परभणी असेल, जायकवाडीचं पाणी त्या ठिकाणी दिले जातं। मात्र आता जे कालव्यात आहे ते पाणी देखील आता यापुढे बंद केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता शेतीचं पाणी जे आहे ते आता बंद करण्याचं पत्र देखील आता देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हे 26% पाणी हे फक्त पिण्यासाठी आणि एमआयडीसी साठीच वापरण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी आता पत्राद्वारे प्रशासनाला कळवलेलं आहे। जगदीश, मात्र विजय, यावर शेतकऱ्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच बघितलं तर अनेक ठिकाणी जे आहे फळबाग आहे, ऊसाचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आता पाणी न सोडल्यामुळे आता त्या ठिकाणचा जे भाग जो आहे तो आता दुष्काळ जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्ग आता एकंदरीत कुठेतरी नाराज होताना पाहायला मिळत आहे। यापूर्वी देखील पाणी साठा जर पाहिलं तर अत्यंत कमी झाला होता, मात्र त्यानंतर 6 टीएमसी पाणी जे आहे ते उर्वी धरणातून जायकवाडीमध्ये सोडण्यात आलं होतं। त्यानंतर कुठेतरी 42% पर्यंत जायकवाडी प्रकल्प हा भरला होता। मात्र गत वर्षीचा जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास 75% पाणी साठा जो आहे तो जायकवाडीवरती मध्ये होता। मात्र यावेळीची परिस्थिती त्या उलट आहे। त्यामुळे आता शेतीसह आता नागरिकांना पिण्याचं पाणी देखील आता मोठी समस्या भेडसावण्याची चिन्ह आता निर्माण झालेलं आहे। जगदीश, धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल।